चाकण एमआयडीसीतल्या 20 कंपन्या जाणार म्हणून बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्या बातमीचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. या कंपन्या इथली बसलेली व्यवसायाची घडी मोडून का चालल्यात? तर समोर आलेली कारणं आहेत. ती म्हणजे इथं रस्ते नीट नाहीत, रस्त्यावर खड्डे आहेत, वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात होते. परिणामी कर्मचारी येण्यास आणि जाण्यास उशीर होतोय. कंपन्यांना लागणारा कच्चा माल घेऊन येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, त्या वेळेवर येत नाही. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता लागते. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत, जखमी होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण हे आत्ताच होतंय का? तर अजिबात नाही. गेल्याच वर्षी जुलै महिन्यामध्ये हिंजवडी आयटी पार्कची अशीच चर्चा झाली. तिथल्या कंपन्या बंगळुरू व हैदराबादला चालल्या म्हणून सरकार हादरलं. ती बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. मग बैठका झाल्या. तिथं हिंजवडीत काय प्रश्न होते? हेच जे आज चाकण एमआयडीसीमध्ये आहेत. ज्याची चर्चा आपण सगळेजण गेल्या काही दिवसांपासून करतोय. मंडळी, हे असंच चाललंय आणि असंच चालू ठेवायचं का? आणि जर असंच चालू राहिलं तर काय होईल? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? ते किती गंभीर असू शकतात? त्यावर काय उपाय योजले पाहिजे? सरकारनं काय केलं पाहिजे? आपली जनतेची जबाबदारी काय? यासंबंधीच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरांना पण शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. मंडळी, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न आत्ताच उद्भवलेत असं नाही. आणि हे प्रश्न केवळ चाकणमधले नाही आहेत. तर आपल्याकडच्या सर्वच औद्योगिक केंद्रांमध्ये, तिथल्या परिसरामध्ये हे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. हे समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला थोडासा भूतकाळ देखील समजून घ्यावा लागेल. त्यातल्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पुणे शहराच्या आजूबाजूला साधारणपणे 30 ते 50 किलोमीटरच्या परिघामध्ये 90च्या दशकात चाकण, हिंजवडी, तळेगाव, रांजणगाव, शिक्रापूर, शिरूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. जागतिकीकरणाचा भारतानं स्वीकार केल्याच्या काळातच हे घडत होतं. त्यावेळी हा परिसर म्हणजे अक्षरशः गावं होती. कालांतरानं या भागामध्ये झपाट्यानं विकास होत गेला. सुबत्ता आली. पण आजचे प्रश्न असेच राहिले तर वाटचाल ही विध्वंसाकडे होईल हे विसरू नका. खेड तालुक्यातली चाकण एमआयडीसीला देखील 1992-93च्या सुमारासच सुरुवात झाली होती. आज या औद्योगिक वसाहतीत लहान मोठ्या मिळून 3000 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या. यासोबतच सुमारे 750 हून अधिक जास्त लघु व मध्यम उत्पादन करणाऱ्या उद्योग युनिट्स आहेत. इथं मर्सिडीज बेन्झ, Volkswagen, Hyundai, बजाज ऑटो सारखे मोठे प्रकल्प आहेत. सुमारे 1.5 लाखाहून अधिक लोकांना इथं रोजगार मिळतो. आणि त्यावर आधारित इतर व्यवसाय, रोजगार याचा जर विचार केला तर ही संख्या कितीतरी मोठी आहे. चाकणची ही एमआयडीसी भारताचं प्रमुख ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखलं जातं. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तरीही इथली ही स्थिती आहे. मग इतर ठिकाणचं तर अवघडच आहे. पुण्यातल्या हिंजवडीतल्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना देखील 1998च्या आसपास झाली. हे आयटी पार्कमध्ये म्हणजे त्या हिंजवडीच्या फेज 1, फेज 2, फेज 3 म्हणजे सुमारे 2800 एकरहून अधिक क्षेत्रावर ते विस्तारलेलं आहे. इथं लहान मोठ्या 800हून अधिक कंपन्या आहेत. इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, टेक महिंद्रा, कॉग्निझंट, ॲक्सेंचर सारख्या अनेक जागतिक पातळीवरल्या कंपन्या आहेत. 4.5 ते 5 लाख लोक इथं काम करतात. आणि या आयटी कंपन्यांमुळे इतर व्यवसाय आणि रोजगारही मोठ्या प्रमाणात आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चाकण, हिंजवडी इथं ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या खूप कमी पडत आहेत. रस्ते, पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नाही. नगरचा रस्ता घ्या, नाशिक रस्ता घ्या, तळेगाव ते शिक्रापूरचा रस्ता घ्या आणि या औद्योगिक वसाहती व हिंजवडी आयटी पार्कमधले अंतर्गत रस्ते इथं वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रचंड गंभीर बनलाय. 8 तासाची शिफ्ट करणाऱ्या कामगाराला त्याच्या घरी यायला आणि परत कामावर यायला तेवढाच वेळ प्रवासात घालवावा लागतोय. मग तुम्ही सांगा, तो घरी कधी थांबणार?
तो किती वेळ थांबणार, कुटुंबाला किती वेळ देणार, त्यांचं आरोग्य आणि मानसिक आरोग्य कसं टिकणार, याचा विचार कोणीच करत नाही. हे चित्र भारतातल्या प्रमुख उद्योग केंद्राचं असताना आपण गप्पा मात्र जागतिक महासत्ता होण्याच्या करतो. आणि इथल्या कायदा सुव्यवस्थेचं तर विचारूच नका. चाकण हिंजवडी पोलीस स्टेशनला जर पोलीस निरीक्षक म्हणून यायचं असेल ना, तर पुणे वा पिंपरी चिंचवडमधल्या कोणत्याही पोलीस चौकीला किंवा पोलीस स्टेशनला जाऊन विचारा. तुम्हाला लगेच तिथली रक्कम कळेल. साधारणपणे करोडमध्ये पैसे मोजावे लागतात इथं पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होण्यासाठी. त्यामुळं तेवढेच पैसे वसूल करायचे म्हटल्यावर कायदा सुव्यवस्था ही कशी राखली जाईल याचा विचार आपण सामान्य लोक सुद्धा करू शकतो. इथं माथाडी कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. उद्योजकांना धमकावून इथं कामं घेतली जातात आणि ठराविक लोकांनाच कामाचे ठेके द्यावे लागतात. आणि हे मान्यवर जे आहेत ते सत्तेतल्या राजकीय मंडळींशी व्यवस्थित कनेक्ट असतात. तुमच्या उद्योगाला संरक्षण देतो म्हणून पैसे उकळले जातात. एक ना अनेक समस्यांना उद्योजकांना तोंड द्यावं लागतं. हे सर्व मॅनेज करून तो उद्योजक त्याचा धंदा करतो. पण मूलभूत सुविधांसाठी त्याला सरकार व प्रशासकीय स्तरावर मात्र ठेंगा दाखवला जातो. मग तो कशाला थांबेल अशा ठिकाणी? सरकारनं महाराष्ट्रातल्या या प्रमुख औद्योगिक वसाहतींमधल्या जे हे प्रश्न आहेत, त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. केवळ बातम्या आल्या की तेवढ्यापुरतं वरवरचं काम करून चालणार नाही. 1 वर्ष झालं हिंजवडीच्या बाबतीमध्ये बैठका झाल्या. काय झालं त्याचं पुढं? कोणी सांगतंय का? त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वैतागून केलेलं एक वक्तव्य तुम्हाला आठवत असेल. अजितदादा म्हणाले होते, "अरे बाबांनो, आपलं वाटोळं झालंय. हिंजवडीचं सगळं आय-टी पार्क बंगळुरू आणि हैदराबादला चाललंय." या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दुर्दैवानं आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत. परंतु त्यांच्या पश्चामध्ये कोणी पुढाकार घेतलाय का? हिंजवडीत काम करणारे सर्वजण कधीपासून मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा म्हणून कधीपासून सांगतायत ते. हिंजवडीची मेट्रो केव्हाचीच सुरू होणं अपेक्षित होतं. अजून ती सुरू झालेली नाही. तळेगाव, चाकण, शिक्रापूर या मार्गावर सुद्धा तत्काळ मेट्रो मार्ग व्हायला पाहिजे. याबरोबरच नाशिक रस्त्यावर मंचरपर्यंत आणि नगर रस्त्यावर शिरूरपर्यंत मेट्रो प्रकल्प अत्यावश्यक बाब म्हणून तत्काळ उभा राहायला हवे. आणि याला जोड सक्षम सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेची द्यायला पाहिजे. असं जर झालं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची संख्या कमी होईल. याबरोबरच या औद्योगिक भागातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर आवश्यक त्या सर्व ठिकाणी लांब पल्ल्याचे उड्डाणपूल जलद गतीनं उभारले जावेत. ज्यामुळे नाशिक रस्त्यावरील आणि नगर रस्त्यावरील कोंडी संपेल. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत झिरो टॉलरन्सचं धोरण अवलंबलं पाहिजे. आता या वाहतूक कोंडीला रस्त्यावरील खड्ड्यांचं कारण हे लोक सांगतायत. मग खड्डे का पडले रस्त्यावर? असा प्रश्न कंत्राटदाराला या व्यवस्थेला विचारायला पाहिजे ना. शिवाय याचा पण शोध घेतला पाहिजे, की रस्त्यावर खड्डे पडतात कारण ते खराब झालेले आहेत. खराब का झालेले आहेत? तर त्या कामासाठी आलेला पैसा कुठं गेलाय? कामाची गुणवत्ता का राखली गेली नाहीये? कामात भ्रष्टाचार का झालाय? सरकार, प्रशासन यांचा त्यावर वचक का राहिला नाही? आणि सरकार व प्रशासनातले लोक तर या भ्रष्टाचारामध्ये सामील झालेले नाहीत ना. आणि जर ते तसं असेल, तर त्यांना कायद्याचा धाक हा का राहिलेला नाही? याचा शोध का घेत नाही? तशी संपूर्णपणे सरसकट, मुळासकट चौकशी का होत नाही? आणि जबाबदारी का फिक्स होत नाही? त्याचं कारण म्हणजे हेच लोक कायद्याची अंमलबजावणी करणार आहेत. मग मंडळी, शेवटी जबाबदारी येते ती आपल्यावर. आपल्यावर म्हणजे जनतेवर. जनतेचा या सर्व व्यवस्थेवर वचक म्हणजे राहिला पाहिजे. न्यायालय आणि निवडणुकीच्या माध्यमातून हा वचक निर्माण केला जाऊ शकतो. त्यासाठी पैसे न घेता मतदान करायला पाहिजे. तरच जनता देखील आपल्या लोकप्रतिनिधीला, सरकारला जाब विचारू शकते. म्हणजे हे जर झालं ना, तरच आपलं सुद्धा उत्तरदायित्व आपण निभावू शकू. गेल्या वर्षी हिंजवडी आय-टी पार्कमधल्या कंपन्या सोडून चालल्याची बातमी आली होती. आता चाकणमधल्या 20 कंपन्या सोडून चालल्याची बातमी आली.
उद्या आणखी कुठल्यातरी एम-आय-डी-सी मधल्या कंपन्या या सोडून चालल्यात म्हणून बातमी येईल. काय केलं आपण? काय केलं सरकारनं? काय केलं प्रशासनानं? दाखवण्यापुरतं काम करून हे प्रश्न सुटणारे नाहीत. आपण महासत्ता होण्याच्या गोष्टी करत असताना आपल्या इथली उद्योगाची केंद्र अशा प्रकारच्या समस्यांनी ग्रासली गेली आणि ती तशीच त्या विळख्यात अडकली गेली, तर उद्योजकांचा विश्वास उडेल आणि ही बाब महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी असेल. गेल्या 3.5 दशकातली प्रगती, त्यासाठी घेतलेली मेहनत अतिशय वाईट पद्धतीनं वाया जाईल. मंडळी, हे उभारायला अनेक वर्ष लागलेली आहेत. पण मोडायला काही दिवस, काही महिनेही पुरेसे पडतील. खूप गंभीर विषय आहे. समजून घ्या आणि या प्रश्नांवर गप्प न बसता केवळ चर्चा न करता जन आंदोलन उभा करा. तिथल्या उद्योजकांच्या मागं संपूर्ण महाराष्ट्रानं उभा राहिलं पाहिजे. त्यांना विश्वास दिला पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहे. हे का केलं पाहिजे? तर मित्रांनो, जर का हे उद्योग क्षेत्र डळमळीत झालं, तर उद्या तुमच्या आमच्या घरातल्या मुलाबाळांना नोकरी कुठं मिळणार आहे? ते व्यवसाय कुठं करणार आहे? जिथं हे उद्योग जातील ना, तिकडं आपल्या मुलाबाळांना नोकरीसाठी व व्यवसायासाठी जावं लागेल. जसं की आज बिहार, उत्तर प्रदेशासह उत्तरेकडचे इतर राज्य, पूर्वेकडील, दक्षिणेकडील अनेक राज्यातून लोक रोजगार आणि व्यवसायासाठी आपल्याकडे येत आहेत. तसंच आपल्या मुलांना तिकडे जावं लागेल. इथं पिकवलेलं आपण नासवलं, तर त्याचं पाप आपल्याच माथी असेल, हे विसरू नका. सरकारनं राजकारणापुरतं मर्यादित ठेवावं आणि या विषयांकडं गांभीर्यानं पाहावं. राजकारण, कुरघुड्या, लबाड्या, फसवाफसवी, भ्रष्टाचाराशिवाय सरकार व राजकीय पक्षातील ज्या लोकांना दुसरं काही सुचतच नाहीये, त्यांना खड्यासारखं बाजूला करण्याचं काम जनतेलाच करावं लागेल. त्यासाठी लोकशाही मार्गानं सरकारवर आणि संबंधित प्रशासनावर जरब बसेल इतकं मोठं जनआंदोलन उभा करण्याची आवश्यकता सध्या दिसते. तुम्हाला काय वाटतं? हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या विचाराला आपण जागरूक ठेवूया. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.